गप राहायचं. म्हणून काय म्हणायचं, आग रत्नाजार की जतना केली, आग रत्नाजार की जतना केली. आणि ती लेक जेव्हा लग्न होते त्या सासरी जाते तेव्हा आई बाप रडत रडत त्या लेकीला म्हणतात, आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आणि खास या गाण्याची फरमाईश होते म्हणजे माझे लाडके रामदाते यांची फरमाईश होती. महाराष्ट्राचे लाडके ढोलकीपट्टू लक्ष्मण शिंदे यांचे भाऊ अर्जुन भाऊ शिंदे यांच्याकडून बक्षीस आले. आग रत्नाजार की जतना केली, रत्नाजार की जतना केली. आणि आई बाप रडत रडत त्या लेकीला वाट लावतात आणि म्हणतात, आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी. बघा त्या आईचं आणि लेकीचं नातं कसं असतं, माय लेकीचं नातं. माय लेकी भांडतात पण लगेच गोड होतात, हा, पण तेवढा जीव पण असतो. पण ती आई त्या लेकीच्या पदराला धरून रडते आणि त्या लेकीला म्हणते, ती आई त्या लेकीला काय म्हणती, माझी आई रडती पदराला धरून, ती माझी आई रडती पदराला धरून. आणि रडत रडत आई तिच्या लेकीला म्हणती, आग माझी हरण चालली गाव सोडून, ज्यावेळेस मी आळंदीला होतो नानाचं माझं जरा मी पटायचं नाही, पण आता लई पडतंय आमचं. असं आमचं काका बोलण्याचं नातं आहे. म्हणून काय म्हणायचं, माझी आई रडती पदराला धरून. आणि रडत रडत आई तिच्या लेकीला म्हणते, अग माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आज आईच्या आणि लेकीच्या प्रेमासाठी बक्षीस झाले. तसंच आमचे नाना यांच्याकडून या लेकीच्या गाण्यासाठी बक्षीस झाले. कारण त्यांना पण माझ्या दोन बहिणी आहेत, त्यांच्यासाठी बक्षीस झाले. वा, रडतायत का? ते गाणं असं आहे की प्रत्येक महिलाला रडू येतो. बरोबर. आणि बघा, बापाचं आणि लेकीचं नातं कसं असतं. बापाचं आणि लेकीचं नातं म्हणजे लेक म्हणजे बापाचं काळीज असते. आणि ती लेक किती जरी मोठी झाली तरी त्या बापासाठी त्याची चिमणीच असते. तो बाप सगळं लग्न कार्य पार पाडतो, पण लेकीला डोळ्यात थेंब दाखवत नाही. तो बाप रडतो कुठं? तो माझा बाप रडतो मंडप धरून, तो माझा बाप रडतो मंडप धरून. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणतो,
अग माझं हृदयामधलं काळीजा चाललं सोडून हृदयामधलं काळीजा चाललं सोडून म्हणतो बाय स्वतःची काळजी घे आणि त्या लेकीला वाट लावतो आणि म्हणतो माझं हृदयामधला काळीजा चाललं सोडून हृदयामधला काळीजा चाललं सोडून भावा बहिणीचा तर जरा बी पटत नाही भाऊ बहीण सारखे भांडत असतो पण तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि त्या बहिणीला म्हणतो काय तो माझा दादा रडतो गळ्यात पडून तो माझा दादा रडतो गळ्यात पडून वा माझ्या भावाकडून आहे का नाही ना माझा दादा रडतो गळ्यात पडून आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो अग माझी सोन्याची भावली मला खाली सोडून सोन्याची भावली मला खाली सोडून माझा दादा रडतो गळ्यात पडून माझा भाऊ रडतो गळ्यात पडून साधना रिटे यांच्याकडून या भाऊ बहिणीच्या प्रेमासाठी बक्षीस झाले धन्यवाद कारण त्यांना बी पटले माझा दादा रडतो गळ्यात पडून आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो अग माझी लाडाची ताईडी मला खाली सोडून लाडाची ताईडी मला खाली सोडून त्याकडून या लेकीच्या गाण्यासाठी बक्षीस झालं एक जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे बघा हे काय म्हणलं होतं लेक म्हणजे बापाचं काळीज असतं आणि खास तात्यांकडून या लेकीच्या गाण्यासाठी बक्षीस झाले धन्यवाद आणि लेकीचा जन्म बघा कसा असतो आई बाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात पण एक दिवस त्या लेकीला तिचं खरं घर सोडून जावंच लागतं म्हणून काय म्हणायचंय आहो ज्याची होती त्यानं जाणली आहो ज्याची होती आणि शेवटी आई बाप रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात आम्ही लावलेली माया सुरू ज्याची होती इकडे 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 नाही ना लय नाही म्हणायला लावत इकडे मी आहे ना मी भाऊ आहे का इकडे हा लय नाही म्हणायला लावत ज्याची होती त्याची होती त्यानं जाणली आणि ती कशी गोलीगत अहो ज्याची होती त्यानं जाणली आम्ही लावलेली माया आजोबा आणि खास जमिनीवरच्या कलाकाराला
एकदम मनापासून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढं मोठं महाराष्ट्रात नाव आहे, महाराष्ट्रात नाही तर भारतभर अख्ख्या जगभर नाव आहे. पण तरी बी हा कलाकार जमिनीवरचा आहे. म्हणजे किती जरी आज मोठं झालंय, जिवंत उदाहरण आहे की माणसाने किती जरी मोठं झालं तरी जमिनीवर राहावं. हे सुरत दादा त्याचं उदाहरण एकदा जोरदार दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद दादा. अहो ज्याची होती त्यांना जाणली. आता हे सगळे म्हणतील, म्हणणार का? हा म्हणा दादांसाठी. ज्याची होती, अहो ज्याची होती आम्ही लावलेली माया, वा थँक्यू. तुम्हाला एक डायलॉग म्हणायला लावणार आहे मी नंतर. एक डायलॉग हा म्हणवा. ज्याची होती त्यानं जाणली आम्ही लावलेली माया, आज वायाला गेली. या गाण्यासाठी माझ्या बहिणींकडून स्टार एमजेचे मालक मोना भाऊ जाधव यांच्याकडून या गाण्यास बक्षीस आलं. धन्यवाद. संभाजी यांच्याकडून या गाण्यास बक्षीस आलं. धन्यवाद. पण ती लेक जेव्हा तिच्या सासरी नांदायला जाते बघा, इकडं ती लेक जेव्हा तिच्या सासरी नांदायला जाते, सासरी नांदायला गेल्यावर तिला माहेरचं ध्यान होतं, तेव्हा ती येडा मायला काय म्हणते? अगं सांग ना देवी माझ्या भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. साई भजन सम्राट नाना भाऊवीर यांच्याकडून या लेखीच्या गाण्यासाठी आणि तसंच त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या वहिनी यांच्याकडून बक्षीस आलं. धन्यवाद. कारण त्यांना बी पटले काय अजय दादा साठी बक्षीस आले, पण ते मलाच देणार पाहिजे. कुंकू जोडवा काळा मणी अल्लाई बाई मायाळू ग माझा धनी. महिला मंडळ एक सांगतो, नवरा कसा का असाना पण म्हातारपणी तोच आपला आधार असतो. अगं तोच आधार हाय ग जीवाला माझ्या जीवाला, येडा माई सुखी हाय ग माझ्या भावाला. सुखी हाय ग माझ्या जेवढ्या महिला आहेत त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे, सगळ्यांनी म्हणायचं आता भावाच्या प्रेमासाठी गाणं म्हणणार का? महिला म्हणा जेंट्स पुरुष नाही म्हणा बरं. 2 मिनिटं शांतता. येडामाई फक्त 2 मिनिटं शांतता. हा अगं सांग ना ती जो म्हणणार नाही हा येडामाई त्यांच्या पायाला मुंगे येऊ दे. बघून गेल त्यांना हा येडामाई बघून काही स्टेटीवरनं झालंय भाऊ बहिणीचं काही नाही ना. चला म्हणा सगळ्यांनी सांग ना देवी. असले थोडस जरा टाळ्या वाजून म्हणा, टाळ्या वाजून सांग ना देवी. हे काय झालंय, यांना लाडकी बहीण योजना आहे, आरक्षण आहे, तरी आवाज निघाला. यांचा आवाज फक्त घरात चालतो, घराच्या बाहेर नाही. आता आमचा ऐकायचा का पुरुषांचा? म्हणा बरं एकदा. ज्याची होती पवन भाऊ काय विषय? अहो ज्याची होती. अख्ख्या गाण्यात एवढंच घेतलंय बरं यांनी. त्या हार्दिक पांड्याला काय काम नाही. आम्ही लावलेली माया
या लाईनीसाठी बक्षीस आले आमचे साहिल भाऊ कांबळे माझ्या भावाकडून धन्यवाद. असू दे भावा परत म्हणायची ही ज्याची होती त्याला जाणली. जालना किंग गजू भाऊ यांच्याकडून या गाण्यात बक्षीस धन्यवाद. आम्ही लावलेली माया आजोबा आणि एक येडा माहिती आणि एक नाथांचं म्हणतो चालेल का?